होताना दिसतोय? माझा नेहमीच चुकीच्या कामाला जबरदस्त माझा विरोध असतो। मी सरकारमध्ये असलो तरी सरकारमध्ये नसलो तरी या सगळ्या गोष्टीच्या बद्दल अतिशय कडक अशी कारवाई केली गेली पाहिजे। त्याच्यामध्ये कुणीही म्हणजे पोलिसांनी पण कुठेही त्याच्यात वेडेवाकडे प्रकार करू नये, राजकीय लोकांनी पण त्या ठिकाणी करू नये। आमच्या कॉर्पोरेशनचा एरिया असेल तर कॉर्पोरेशनच्या लोकांनी पण करू नये, एक्साईजचा संबंध येत असेल तर एक्साईजच्या लोकांनी करू नये। कारण माझ्याकडे पण मधल्या काळामध्ये एक्साईज खातं होतं आणि मी नेहमी कुठल्याही प्रकारची जबाबदारी आली तर ती जबाबदारी अतिशय गंभीरतेने त्या गोष्टीमध्ये लक्ष घालतो, राजकारण न आणता आणि त्याच्यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना देतो। या सगळ्या घटनेमध्ये राजकारण होताना दिसतंय का? कारण विरोधकांकडनं सरकारवरती टीका होते, गृह मंत्रालयाकडनं कुठल्याही पद्धतीची कारवाई जी काय होताना हो, तुम्ही जर आता पत्रकार आहात, तुम्हाला मिनिट टू मिनिट जर कारवाई काय झाली ती दाखवलं तर तुमच्या पण लक्षात येईल की कारवाई काय झाली। माझ्याकडे आता ती नोट आहे, फक्त आता मला ती सगळ्यांच्या पुढे हे करायची नाही, परंतु तुम्हाला मी दाखवायला तयार आहे। घटना काहीतरी रात्री 2:30ला घडलेली आहे, त्याच्यात जे काही आहे त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर त्याच्यातनं त्या गाडीनं 2 जणांना उडवलेलं आणि खलास केलेलं आहे हे लगेच कोणाला माहिती नव्हतं। त्यानंतर जसं जसं ही माहिती मिळाली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला। त्याच्यामध्ये 304 त्या सगळ्या गोष्टी त्याचा पार स्वतः लोकांनी म्हणजे काही लोकांनी चर्चा करून केलाय, ही सगळी कलमं त्याच्यामध्ये घातली। बेल लगेच मिळायला नको होता, तो बेल मिळाला, परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा सगळं जे वातावरण झालं ते बघितल्यानंतर तो बेल रद्द करण्यात आला। त्याला तो 18 वर्षाच्या आतला असल्यामुळं त्याला बाल तिथं त्याच्यात नेलं, जे काही पुढची कारवाई होती ती केली, त्याच्या वडिलांच्यावर कारवाई केली। त्या वडिलांना कसं पकडलं हेही पोलिसांनी सांगितलं। वेगवेगळ्या भागात गाड्या गेल्या होत्या। इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही, जे काही असेल ते रीतसर कायद्याने नियमाने कारवाई केली जाईल अशा प्रकारचा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलाय, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पण दिलाय आणि मी पण आता तुमच्या समोर आलेलो आहे। माझं तर काम ऑलरेडी चालू होतंच, मी त्या पद्धतीनं आज पण तुमच्या माध्यमातून सांगतोय की आम्ही पण त्याच्यात बारकाईने सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केलेला मी चॅनलला ऐकलेला आहे। सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट काय घडलं त्या संदर्भामध्ये एकदा चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत। चौकशीमध्ये कोण कोण दोषी आहेत, काय काय आहे त्याच्यावर सक्त कारवाई पुढची त्या ठिकाणी केली।